आमच्या 2 अख्ख्या शहर बॉडीज त्यांनी पळवल्या, तरी सुद्धा आमचे 5 नगरसेवक आले. म्हणजे कल्याण डोंबिवलीचे आमचे शहर अध्यक्ष, महिला, पुरुष, उपाध्यक्ष, शाखाध्यक्ष, म्हणजे मी बोलले की जे दिसतील त्यांना पैसे देऊन उचलत होते, तरी सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे 5 आले. त्यांनी पैसे ओतले, माणसं चोरली. नवी मुंबईमध्ये आम्ही खातं उघडलं. सो मला खूप अभिमान आहे आणि आमची अशीच घोडदौड चालू राहील. पण त्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप नवी मुंबईमध्ये पण बघितलं की सत्ताधाऱ्यांमधलेच 2 मंत्री एकमेकांवर आरोप प्रत्यारोप त्याचा काही अर्थ नसतो. ते निवडणुकीच्या वाटतंय. नाही फायदा नाही, ते त्यांचे स्वतः एकमेकांना मलाईन करतात. तसं आता अजित पवारांबद्दल पण ते बोलतो की आमचे अजून आम्ही फाईली बंद केल्या नाहीत आणि त्याच अजित पवारांना परत तुम्ही युतीमध्ये सत्तेत घेऊन बसता. म्हणजे कसं आहे माहिती ना, लोकांनी डोळे उघडले पाहिजे की जे लोक सत्तेधीश आहेत ते आता निवडणुकीच्या मध्ये एकमेकांबद्दल काय बोलत होते. म्हणजे तुमच्याकडे एकमेकांच्या बद्दल पुरावे आहेत, पण जोपर्यंत मी सत्ता उपभोगतोय तोपर्यंत मी तुझे काही पुरावे देणार नाही. आणि झालं सत्तेपर्यंत भांडायची वेळ आली की परत भांडायला सुरुवात. शिवसेनेच्या 2 गटामुळे मराठी मतं विभागली आहेत असं वाटतंय मला असं वाटतं की मला उद्धव आणि रश्मी आणि राज सगळ्यांचं खास करून मला अभिमान आहे आणि मी अभिनंदन करीन की आमचे 0 आमचे सगळे नगरसेवक नेले होते. उद्धवचे मायावते केलेला 84 का काहीतरी होते, त्यातले सगळे नेले होते. 60-65 नेले होते. त्याच्यावरती आम्ही 6 आलो आणि उद्धवचे मायावते 65-66 असतील. सो आम्ही खूप चांगली लढत दिली.